जय शिवराय मित्रांनो, एका मोठ्या खंडानंतर पाऊस पुन्हा एकदा परततोय आणि ज्याप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये या पावसानं दानादान केली, त्याचप्रमाणे जुलैच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पाऊस बहुतांश भागामध्ये अशीच दानादान उडवणार आहे। ज्या भागामध्ये पाऊस झालेला नव्हता अशा भागामध्ये एक चांगला पाऊस आता या ठिकाणी पडणार आहे। मित्रांनो, आज 21 तारखेपासूनच आपण पाहिलेले की राज्यात सर्वदूर पाऊस व्हायला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये 22 तारखेला मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। राज्यामध्ये बहुतांश सर्वच भागात 22 तारखेला पाऊस होणार आहे। याच्यामध्ये पुणे आणि नाशिकचा जो घाटमाथा आहे या भागामध्ये या 22 तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे। आज सुद्धा काही भागामध्ये रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत। घाटमाथ्यावरती मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भ हा खूप मोठ्या प्रमाणात पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि या येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, याचबरोबर जालन्याचा, हिंगोलीचा, वाशिमचा, बुलढाण्याचा, अकोल्याचा जो पावसाच्या प्रतीक्षेत असलेला भाग आहे या भागामध्ये सुद्धा पाऊस चांगला होणार आहे। मित्रांनो, 22 तारखेनंतर उत्तरेकडे पाऊस सरकेल। याच्यामध्ये 23 तारखेला जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये अतिशय जोरदार अशा पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। बुलढाण्याचा सुद्धा प्रतीक्षेत असलेला भाग असेल, सिंदखेड राजा, मेहकर, बुलढाणा, याचबरोबर अकोल्याचा अकोट किंवा इतर मूर्तिजापूर वगैरे भाग असेल, जळगाव, जामोद, बुलढाण्याचा भाग असेल किंवा अमरावती जिल्ह्यातील बहुतांश सर्वच भाग असतील, यवतमाळ आणि वाशिमचा पूर्ण भाग या भागामध्ये अतिशय चांगला असा पाऊस होणार आहे। 22 तारखेला पूर्ण राज्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील, तर कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि उत्तरेकडील काही भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होणार आहे। पूर्व विदर्भामध्ये सुद्धा या कालावधीमध्ये जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। 23 तारखेला सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस राहील। याच्यामध्ये फक्त सांगली आणि सोलापूरच्या काही भागामध्ये पाऊस या ठिकाणी उघडीप घेईल आणि 24 तारखेला पुन्हा एकदा सोलापूर, सांगली आणि धाराशिवचा काही भाग वगळता राज्यातील सर्व भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। 25 तारखेला असाच पाऊस राहील आणि त्याच्यानंतर हळूहळू पाऊस पुन्हा एकदा उघडीप घेऊन एक ब्रेक घेणार आहे। पुन्हा एकदा पावसाचा खंड अपेक्षित आहे, परंतु पावसाचा खंड येण्यापूर्वी हा एक अतिशय जोरदार ते मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस सर्वदूर झाल्यामुळे काहीतरी पिण्याच्या पाण्याच्या किंवा इतर जे काही समस्या आहेत त्या कुठेतरी सुटतील। पिकांना ऑलरेडी आता पाऊस पडत आहे, परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली ते म्हणजे तलाव, कुठेतरी नद्या वाहण्याची, ओढे वाहण्याची, आणि अशाच प्रकारचा पाऊस आता पुढील 2-4 दिवसामध्ये राज्यामध्ये अपेक्षित आहे। धन्यवाद।